अतिथी कक्षामध्ये येऊन आपण बसायचंय. विकासजी गव्हाणे, सन्मान्य शरद फंड, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्मान्य राहुल फंड, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. महागणपती रांजणगाव सरांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होतीये. महागणपती रांजणगाव संघाकडून देखील अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. महाराजा फायटर कोरेगाव भीमा या संघाकडून देखील अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित आहे. त्यांचं देखील गणपती चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांचं स्वागत, खेळाडूंचं स्वागत, संघ मालकांचं स्वागत, सर्वांचं स्वागत. आणि सेमीफायनलचा इथे पडेल पहिला चेंडू. कोणाच्या विरोधात? कोण? महागणपती. त्यांच्या विरोधात महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा. हे युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. पहिला सेमीफायनलचा धगधग थरार. पंचांचा निर्णय दोन्ही संघांसाठी अंतिम असेल. यानंतरचा होणारा सेमीफायनलचा सामना त्या सामन्यासाठी देखील अंतिम असेल. आज अंतिम दिवस आहे. निर्णय असेल. पंच जो निर्णय घेतील तो कोणत्याही संघाला मान्यच करावा लागेल. घेऊन जाईल मैदानाच्या आत. पहा मित्रांनो, पहिला सेमीफायनलचा सामना. पहिला चेंडू गणेश शेवाळे सामना करेल. यावेळेस इथे पहा दोन चेंडू डॉट गेलेत. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. महेश पाचुंदकर एक आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चांगली गोलंदाजी नजराना, अप्रतिम गोलंदाजी, देखणी गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धावते, सिंगल येते. एक धावेने पास संघाचा आता इथे अकाउंट उघडलंय, खातं उघडलंय. विकास गव्हाणे उद्योजक साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्वागत असेल. व्यासपीठावरती यायचंय. हो, यावेळेस देखील काय लाजवाब गोलंदाजी करतोय महेश पाचुंदकर. संभाजी माशेरे माजी संचालक सोसायटी धानोरे साहेब आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये एक युद्ध चालू झाले. नाणेफेक झाली. महागणपती संघाने जिंकली. नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आतापर्यंत निर्णय हो यावेळेस महेश पाचुंदकर गोलंदाजी करतोय. हो, इथे काय झाले? इथे फलंदाजाला जीवदान मिळाले. कोणाला मिळाले? आभीला मिळाले. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पडली आहे. किती धावा आल्या? फक्त 2 धावा. काय सुरुवात केली महागणपती रांजणगाव संघाने. एका बाजूला महाराजा फायटर आहे.
इथे काय झालंय, बॅटची कड लागली आणि ते झेल सुटला. आता सुहास बांदल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 2 धावा जरूर झाल्यात या स्पर्धेमध्ये, 6 विकेट त्यांच्या नावावरती आहे. इथे मी काय सांगतोय, 2 धावा जरूर आल्यात, पण ह्या षटकामध्ये हे दोन्ही फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. आयुष्यात ध्येय ठरणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस पहा उशिरा बॅटवरती येतोय. इथे सुहास खूप मोठा अनुभव आहे. आभी हा नवी खेळाडू आहे. गणेश शेवाळे शिरूर तालुक्यातली रन मशीन आहे. ही रन मशीन आज काय करेल, या रन मशीनने काल अशी गोलंदाजी केली आहे, पुढच्या संघाला पायामध्ये त्याने बेड्या ठोकल्या. 4 ते 5 धावा दिल्या, संघासाठी चांगलं योगदान दिलं. इथून मागेही देत आलाय, इथून पुढेही देत राहील. पण आज आपला संघ सेमीफायनल मध्ये खेळतोय, घनोबा चषकामध्ये खेळतोय, इथं सहकार्य असणं खूप गरजेचं असेल. यावेळेस बिग हिट केलंय, मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल आणि इथे चेंडू जाईल. पहिला चौकार, सीमारेषा बाहेर 4 धावा. उद्योजक चैतन्य ढेरेंगे साहेब आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौकार किती झालेत माहितीये? 279 माऊली चौकार खेळलेत संपूर्ण संघानं. इथे पहा काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हो इथे काय, इथे कुणाला जीवदान. जेल सुटलाय. गणेश शेवळाला इथे जीवदान भेटले. आयुष्यात जीवदान नाही, आयुष्याला वन्स मोर नाही, पण क्रिकेट मध्ये हो या वेळेचा चेंडू देखील पहा. वातावरण शांत झाले, सकाळचं सत्र देखील शांत आहे, पण सामना मात्र महत्वाचा आहे. सामना चालू आहे महागणपती रांजणगाव त्यांच्या विरोधात महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा. हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं षटक महेश पाचुनकरने टाकलं. येथे देखील बा धावा येत आहे, 4 धावा येतील. गणेश शेवाळे विकेट केला, चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. पहा काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, एक चांगली फलंदाजी केली. हो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. स्टॅन मागे थोडीशी चूक झाली गेली, एक धाव घेतली, चुकीच्या नंतर एक धाव आली गेली, बाईकच्या पण आली. षटक संपलं मित्रांनो. इथे 2 षटक संपल्यात आणि 2 षटकानंतर धावा आल्यात, 14 धावा आल्यात. शिरूर प्रीमियर लीगचे आयोजक मान्य श्री प्रवीण गोट्या गव्हाणे साहेब आपण देखील उपस्थित आहात. त्यांच्या समोर आमचे मित्र पैलवान स्वप्नील शेठ गव्हाणे साहेब आपण देखील उपस्थित आहात. आपले देखील श्री घनोबा चषकाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करेल. ज्ञानेश्वर दरेकर माजी उपसरपंच साहेब आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील स्वागत असेल. 2 षटक संपल्यात मित्रांनो, एकही फलंदाज बाद नाही. दोघांनाही संधी बाद करण्याची आली होती, संधी मात्र इथे महागणपती संघाने गमावली. एक एस्टॅन मागे गमावली,
एक डीप फाईन लगला गमावली. एक आभीला चान्स भेटलाय, एक गणेश शेवळाला चान्स भेटलाय. संधी येत नसते, संधी निर्माण करावी लागते. ज्याला संधी येते तो नशीबवान, आणि जो संधीचं सोनं करतो ना, खऱ्या अर्थान तो खरा विजेता असतो. पण इथे संधी दोन्ही संघांना आली आहे. इथे पहा काय गोलंदाजी करतोय महेश. दुसरं षटक टाकतोय. हिट मॅन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. महेश पासूनकरच्या गोलंदाजीची जी रणनीती आहे ना, ती टॅटर्जी आहे, खूप वेगळी आहे. यावेळेस सरसावून खेळलाय. स्वप्नील कुठे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला, चेंडू सीमारच्या बाहेर गेला. हे रास्त आहे 4 धावा. चार धावा आल्यात. 4 धावाने धावफलक बदलले. गणेश शेवळे शांत पद्धतीने खेळेल. हो, यावेळेस पहा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला. पण इथे महागणपती रांजणगाव संघाने एकदा सामन्यावरती पकड मजबूत केली. या स्पर्धेतला महागणपती रांजणगाव संघाचा इतिहास जर तुम्ही पाहिला ना, इथे सागर देखील आहे. अतिशय चपळाई दाखवली, टॅलेंट दाखवलं, आणि ह्या स्पर्धेमध्ये त्यांना अनुभव आतापर्यंत कामाला आलाय. हो, यावेळेस सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. जेल टिपला गेलाय. फलंदाज इथे पहिल्या झटकामध्ये आतमध्ये बसेल. त्यावेळी उपस्थित होत आहेत रामदास शेठ हरगुडे, सणसवाडी, अनिल दरेकर, अर्थात आर अश्विन. आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील स्वागत असेल. सणसवाडीचे प्रेक्षक वर्ग देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. आता हे साम्य महागणपती रांजणगाव, सणसवाडी, महाराजा फायटर कोरेगाव भीमा, हे खूप जुनं साम्य आहे. आणि हे पिढ्यान पिढ्या म्हणलं तरी चालेल, चालत आलेलं आहे. आणि ग्राउंड मधलं वातावरण गेले 5 दिवस आणि आज 6वा दिवस काहीतरी बदल आहे. निसर्ग देखील साथ देणं गरजेचं आहे. निसर्गाची साथ असणं गरजेचं आहे. वारं कुठून कुठं वाईल त्याच्यावरती बरंच काही डिपेंड असतं. कारण की ऊन, वारा, पाऊस हे निसर्गावरती अवलंबून असतं. इथे क्षेत्ररक्षण पहा बदलवलं जाते. इथे क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ते परिवर्तन झालं पाहिजे. महेश पाचुनकर दुसरं षटक टाकतोय. सामन्याचं तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे धावा आहेत 20 धावा आहेत. दोन्ही संघ संत गतीने खेळत आहेत. तीन षटकं संपली. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला.
आणि 3 षटकामध्ये एक फलंदाज बाद जरूर झालाय आणि धावा झाल्यात 20 धावा ज्या धावपलकावरती आहेत. दोन षटक महेश पाचोनकरने टाकल्यात, एक सुहास बांदलने टाकले. दोन षटकामध्ये महेशने केवळ धावा किती दिल्यात? 8 धावा दिल्यात. एक फलंदाज बाद केलाय म्हणजे महेशचं काम पूर्ण केले. पण आता इथून पुढे परत मला वाटलं सुहास आलाय की काय, पण इथे नितीन मेजर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. इथे धावा थांबवल्यात. संतगतीने छोट्या मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक धावाले सिंगल आली गेली. महागणपती रांजणगाव संघाची तुम्ही गोलंदाजी पाहिली आजपर्यंत, म्हणजे या स्पर्धेमध्ये एक दर्जेदार गोलंदाजी पडली. काल देखील कोणाच्या विरोधात सामना होता? धानोराच्या विरोधात होता महागणपती रांजणगाव संघाचा. घोडोबा ए या संघासंघ सामना चालू होता. या सामन्यामध्ये त्यांनी एक अंदाज लावला, एक रणनीती आखली, एक नियोजन केलं आणि कामगिरी तशी केली आणि सेमीफायनलचा सामना इथे खेळतायत. तडम्याच्या दिशेने चेंडू जाईल, सीमारेषा पार करेल, चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत कोरेगाव भीमानगरीचे विद्यमान सरपंच सन्मान्य अमोलदादा गव्हाणे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीपदादा काशीद आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे धन्यवाद. पहा इथे चेंडू सीमारेच्या बाहेर आहे. 4 धावा आल्यात. 4 धावाने धावफलक बदललं जाईल. काय सुरेख फटका मारलाय, काय लाजवाब फटका मारलाय. स्वप्नील फरतरेचा हा फटका खूप आवडतो. आपली चर्चा चालू होती. स्वप्नील फरतरने जो चौकार मारला ना, तो फेवरेट, अतिशय सुंदर चौकार खेळलाय. ब्रँडेड एका खेळाडूची ओळख होते ना, तर ह्या पद्धतीने होत असते. हो येते बा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. जायचं होतं जपानला, पोहोचलाय चीनला. म्हणजे फटका कुठे मारायचा होता? लेगबाईच्या रूपात धाव आली. धावेमध्ये बदल होईल. 32 धावा धाबल करता येतील. आणि आता आपण गणेशचा स्वप्नीलचा चौकार जो पाहतोय, रिप्ले पाहतोय, त्याने पूर्णपणे गुडघा टेकवला. गुडघा टेकून जो फटका मारलाय, किती परफेक्ट फटका तो मैदानाच्या आत त्याने मारलाय. आता इथे जी चर्चा केली जाते, मंदार शेठ पाचुनकर, महेश पाचुनकर, सुहास बांदल, इथे जी चर्चा केली जाते,
येत्या काळामध्ये देखील क्रिकेटचा धगधगता थरार चालू होणार. सहा कॅमेऱ्यांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपल्याला शिरूरचा धगधगता थरार, SPL अर्थात शिरूर प्रीमियर लीगचा धगधगता थरार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती वेबसाईट तुमच्या भेटीसाठी येणार आहे 21 किंवा 22 येत्या. प्लेयरांनी रजिस्टर करा आणि 22 डिसेंबरला ऑक्शन होणार आहे. परत एकदा सुहास बांदल गोलंदाजी मार्फत येतोय. हो 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 हो, काय चेंडू टाकलाय, काय वेग होता, काय अचूकता होती, काय जिद्दीने चेंडू टाकलाय, काय चिकाटीने चेंडू टाकलाय. हो हो, यावेळेस प्रयत्न सुरू केला होता इथे. आणि या स्पर्धेमधले आतापर्यंत सर्व षटकार किती झालेत माऊली? 137 षटकार खेळलेत याच मैदानावरती. उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मान्य श्री माऊली आबा देऊरकर. हो, यावेळेस 5 चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. झेल टिपला फलंदाज बाद. सुरेश 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 एक महत्वाचा फलंदाज ज्याच्या काय कलात्मक फटके खेळायची तयारी असते, एक हाती सामना जिंकून द्यायची ताकद असते. स्वप्नील फरतेने बाद झालाय. रविराज मैदानाच्या आतमध्ये होतोय. रविराजला मैदानाच्या आतमध्ये आज खेळावं लागेल. गणेश मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवतोय. इथे मात्र इथून पुढे बदल करावा लागेल. सुहास बादलने स्वप्नीलला फसवले. मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद केलाय. मान्य श्री माऊली आबा थिऊरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट स्पर्धा 27/12/2021 राष्ट्रवादी करंडक. प्रथम पारितोषिक 64,000, द्वितीय पारितोषिक 54,054, तृतीय पारितोषिक 44,044 आणि चतुर्थ क्रमांक 24,024. स्थळ गणोबा माध्यमिक विद्यालय धानोरे शिरूर जिल्हा पुणे हेच मैदान. इथे बा इथे येईल षटकार. फटका असा ध्वधार हा गेला षटकार योद्धिजगमान्य राहुल दादा डफळे यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. हो, यावेळेस काय झालंय, इथे काय होतंय, गणेश शेवाळेला वारंवार जीवदान मिळतंय. हा जर प्लेअरची जर बॅट तळपली तर हा प्लेअर काय करतोय कुणाला सांगायची गरज नाही. शिरूरकरांना तर मुळात सांगायची गरज नाही. महेश दादा दावा झाल्यात 44 अर्थात 44 झाल्यात. षटक चालले 5व्या क्रमांकाचं.
चला रांजणगाव वेळ वाचवा. चला महेश पाचुनकर वेळ वाचवा. एक चेंडू बाकी आहे. हाच गोलंदाज आहे. गोलंदाज देखील सुहास आहे, फलंदाज देखील गणेश आहे आणि झेल सोडणारा क्षेत्ररक्षकही तोच आहे. यावेळेस पहा मंदार पाचुंदकर चेंडूला कलेक्ट करू शकले नाही. चेंडू सीमारेषे बाहेर गेला, चौकार आला गेला, 4 धावा येतील. पहा काय होईल मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकं संपली, 48 धावा आहे, 2 फलंदाज बाद आहे. ते कोण? एक आभी आणि महत्वाचं म्हणजे स्वप्नीलला बाद केले. हे रांजणगाव संघासाठी आहे. पण इथे रविराज पहिल्या चेंडूवरती आला, षटकार खेळला. आता असं दाखवतोय की आमच्यावरती दबाव नाही, फ्री खेळतोय. गणेश खेळलाय, रविराज अजून एकही चेंडू खेळला नाही. आता स्ट्राईकला दिनेश पाचुनकर आहे आणि यावेळेस स्ट्राईकला रविराज आहे. हो इथे काय होतंय, इथे मिस फीड जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गणेशचे 2 झेल सोडलेत. वातावरण पहा ना, मैदानाच्या चारही बाजूने पहा, स्तब्ध आहेत सगळे. इकडे महागणपती संघ देखील शांत बसलाय. महाराजा फायटर कोरेगाव भीमा संघ देखील शांत बसलाय. पवेलियन मध्ये गॅलरी मध्ये बसलेले प्रेक्षक देखील शांत बसलेत. इथे ऑर्डर शॉट खेळलाय आणि चेंडू जातोय हो सीमारेषेच्या आतमध्ये. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केले. डीप फाईल लेगचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवला, कलेक्ट केला आणि आपल्या संघासाठी धावा वाचवले. सकाळच्या सत्रामध्ये आमचे रामदास कामटे त्यांच्या तोंडामधून एक वाक्य आलं होतं, याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. पण इथे संतुलन बिघडलं, नजरेला नजर भिडली नाही, एकमेकांचा कॉल एकमेकांना लागला नाही, एकमेकांचा अंदाज एकमेकांना आला नाही. आज असं काय बिघडलंय, मैदानाच्या आतमध्ये साम्य येत नाही आणि इथे बाद झालाय रविराज. काय बाद झाला गेलाय, धावत सुटला, मागे देखील त्यांनी पाहिलं नाही, सरळ मैदानाबाहेर जातोय. चला टीम मीटिंग नको. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये धीरज परदेशी मैदानाच्या आतमध्ये होतोय. गोलंदाजीमध्ये देखील एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाजी देखील चांगली करतोय. काय करेल आज, गणेशला खेळावं लागेल इथे. आता चुकी झालीये दिनेशला. आज काय झालंय, दिनेशच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. एकदा माणूस कन्फ्यूज झाला ना, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवरचा विश्वास कमी होऊन देऊ नका. त्यावेळेस तुम्ही स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी करता, त्यावेळेस असं बरंच काही घडतं जे मैदानाच्या आतमध्ये आपण आता घडताना पाहायला मिळतोय. सगळा संघ सपोर्ट करतोय,
पण स्वतःच्या मनामध्ये जिंकण्याची उमेद जागी झाली ना, दिवस असतो प्रत्येकाचा. इथे एक धाव येईल, स्वप्नील कलेक्ट करेल. पहिली मॅच खेळताना, दुसरी मॅच खेळताना, त्यानंतर क्वालिफायची मॅच खेळताना आणि क्वालिफाय झाल्याच्या नंतर सेमीफायनलची मॅच खेळत असताना दोन्ही संघांमधले याच्या आधीच्या रणनीत्या आणि आत्ताच्या रणनीत्या 100% बदल आहे. 100% बदल आहे. डॉट चेंडू पडतोय. षटक संपलं. आता 6 षटक संपली, 54 धावा आहेत. आणि इथे आता काय करायचे, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 12 चेंडू आहेत, इथे 54 आहेत. आता गणेशला ठरवावं लागेल. 36 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 चेंडू शिल्लक आहे. मग या 12 चेंडू मध्ये आपण किती धावा बनवायच्यात, आपल्या संघाला भक्कम धावसंख्या कशी उभी करून द्यायची आणि मेजरच्या डोक्यात असेल ह्या चेंडूमध्ये, ह्या षटकामध्ये आपण कमीत कमी धावा किती कमी करू. यावेळेस पहा, डॉट चेंडू मधल्या आतमध्ये पडतोय. शेवटचं षटक आहे हा, यानंतर शेवटचं षटक आहे. आता तो षटक देखील महत्वाचा आहे. इथे तुम्हाला धावा करणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली आहे. इथे बिग हिट, षटकार. जुना बॉल. चला मधल्याच्या आतमध्ये चेंडू द्या. आता सगळ्यांनी, गणेश शेवळे खेळतोय 22 चेंडू आणि 39 धावांवरती. पा एक लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो, यावेळेस पहा जमिनीला समांतर फटका खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी देखील इथे प्रयत्न केला जाईल. इथे चुकी झाली आहे, स्वप्नीलकडून चुकी झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकारा पाठोपाठ चौकार आला आणि पाहुणी मोका हा मारला चौका. यो उद्योजक मान्य सागरभाऊ तनपुरे यांचा सनसनी चौका. आता इथे जे खिंड लढवली जाते ना, ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. अतिशय दर्जेदार खेळ. एक राजेशाही फटका, एक देखना फटका गणेश शेवळच्या बॅटमधून निघलाय.
यावेळेस पहा झेल हो यावेळेस पहा झेल घेण्याचा खूप सारा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. चेंडू सीमेच्या बाहेर गेला. चौकार आला आणि आता महाराजा फायटर पवेलियन मध्ये तुम्ही पहा. पवेलियन 2 मध्ये पहा. पवेलियन 2 नजरा फिरवा. टाळ्यांच्या तिकडे कडकडाट झालाय आणि कोणासाठी झालाय? गणेश शेवाळ्यासाठी झालाय. कारण त्यांनी वैयक्तिक धावा किती केल्यात? 47 धावा आहेत वैयक्तिक. खेंड लढवतोय. जोपर्यंत तोफांचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही तोपर्यंत यमाला सांगा मला मरायला वेळ नाही. वीर बाजी प्रभू देशपांडे उशिरा बॅटवरती येतोय. धावा आल्या गेल्यात. धावा पोहोचल्यात झाल्यात. 69 धावा धापलकर द्यायला गेल्यात. डोक्याने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतोय. धीरजला त्याला साथ देणे गरजेचं आहे. धीरजला देखील माहिती आहे माझ्यामध्ये क्षमता आहे मी करून दाखवतो. हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे पण गोलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. गणेशचे 2 झेल किती महागडे ठरतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा आल्या. 2 धावेने धावपले पुढे गेलं पोहोचलं झाल्यात 71 धावा. 7 षटक संपली. 71 धावा झाल्यात. आता अंतिम 1 षटक बाकी. शक्तिशाली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. योगदिजक मान्य राजवीर दादा डफळे यांच्याकडून ही पहा और संपली. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगेल सामना चाललाय महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा त्यांच्या विरोधात महागणपती रांजणगाव हा सामना चालू आहे. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघानं राजेंद्र माशेरे धावा बनवल्यात 71. गणेश शेवाळे 25 चेंडू 48 आणि त्याला साथ देतोय धीरज परदेशी बाद झालाय आभी आणि स्वप्नील फरतरे आणि रवी. रिव्हर्सिपचा अटेन इथे काय चेंडू जाईल सीमरेषा आरपार फरार चौकार. धावपलक आहे 75. आणि एकदा गणेश शेवळे जोरदार टाळ्या वाजवा. अर्धशतक पूर्ण केले. सेमी फायनल मध्ये केले. ओ हो बिग 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 इन काय षटकार की चौकार? चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. सरसवाडी गावचे जुने जाणते खेळाडू हनुमंत शेठ दरेकर साहेब आपण देखील उपस्थित आहात. आपले देखील स्वागतच असेल. धानोरे गावचे तंटमुक्तीचे माजी अध्यक्ष विजय भाऊ कामटे साहेब आपण देखील उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. मंदार शेठ पाचुंदकर गोलंदाजी करतायत. हो यावेळेस 5 सरसवून खेळलाय. एक आली आहे दुसरीचा देखील प्रयत्न चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार.
आता विचार करा, चौकार हॅट्रिक पूर्ण झाली. स्वप्नील फरतरे 6 षटकं संपली होती. 54 धावा होत्या. आता धावा किती आहेत? 83 धावा आहेत. कोण खेळतोय? गणेश शेवाळे खेळतोय. यावेळेस चेंडू पहा. आता मैदानाच्या आतमध्ये पहा. समीकरण कशी झाल्यात? रविराज घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. वॅकी हो, यावेळेस इथे पहा काय होईल. फलंदाज बाद होईल आणि चेंडू वाईट असेल. DJ Rahul, DJ Rahul, धन्यवाद डीजे. येथे स्ट्राइक वरती गणेश शेवाळे येण्यासाठी प्रयत्न केला, पण 2 फलंदाज बाद झाले. धावफलक सांगेल 85 धावा झाल्यात. यावेळेस वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. वाईट एका धावेने धावफलक वाढलंय. इथे एका धावेला लाखाची किंमत असेल. हो, यावेळेस 5 सिंगल आली आहे. एक आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार का? आणि इथे मात्र तू मे करता करता समीकरण बिघडलं आणि धावफलक आल्यात 88. क्रिकेट खेळताना एक गोष्ट महत्वाची, साच, बाज आणि ताच. तुम्ही मैदानात असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मैदानात आहात आणि तुमचं मन इतरत्र कुठे फिरलं नाही पाहिजे. तुमचा नजर चेंडूवरती पाहिजे. तुम्हाला काय कामासाठी आणलंय आणि कशासाठी आलोय हे लक्षात पाहिजे. पाक गणेश शेवाळेसाठी ते क्षेत्ररक्षण सजवले. आणि इथे इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. इथे किती धावा केल्यात? 89 धावा केल्यात. 90 टू विन. पण एक समीकरण असेल, आता असेल की नाही आपल्याला एक कन्फर्म माहित नाही, पण गणेश शेवाळेला रोखायचं हे रांजणगाव महागणपती संघाची स्ट्रॅटेजी असेल. यांचे दोन्ही 12 खेळाडू, म्हणजे गणेश शेवाळेला पण 2दा जीवदान मिळालं आणि जीवदान मिळाल्याच्या नंतर वैयक्तिक एकट्याच्या धावा किती आहेत? 64, अर्थात 64 धावा त्याच्या एकट्याच्या आहेत. चला आता मित्रांनो, गणोबा चषक सेमीफायनलचा धकधकता थरार आपण पाहतोय.
तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते श्री घनोबा चषकचा मजबूत किल्ला. श्री घनोबा स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच श्री घनोबा चषक 2021 पर्व पहिले. आलेल्या सर्व संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात रंगत आणणाऱ्या तमाम क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. नमस्कार मंडळी, आपण पाहतोय घनोबा चषक 2021 पर्व पहिले आणि या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. महागणपती रांजणगाव यांच्या विरोधामध्ये महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा. सामन्याला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करत असताना महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाने 8 षटकांमध्ये तब्बल 89 धावा 8 षटकांमध्ये तब्बल 89 धावा बनवल्यात. महागणपती रांजणगाव संघाला जिंकण्यासाठी 90 धावांचं आव्हान दिलंय. पाहूया यानंतरचा होणारा सामना. सणसवाडी फायटर्स सणसवाडी यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ फायटर्स पाहावं. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचे. चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय तो मनोज. उजव्या इष्टीच्या बाहेरून टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय. पाहूया कशा पद्धतीने पाठलाग करतोय तो महागणपती रांजणगाव संघ. 48 चेंडूंमध्ये 90 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय संघ. पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू, स्टेटच्या दिशेने मारलेला फटका, त्यावरती 1 धाव पळून पूर्ण केली. संघाचं खातं खोललं गेलंय. राहुलने आपलं खातं खोललं गेलंय 1 धावेने. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल करताना पाहतोय. कर्णधार स्वप्नील फडतरे आला. महागणपती रांजणगाव संघ आपण काल पाहिलं. घनोबा स्पोर्ट्स क्लब धानोरे आणि महागणपती रांजणगाव यांच्या दोन संघांमध्ये कालचा जो सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये घनोबा स्पोर्ट्स क्लब धानोरे संघाला पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीमध्ये रांजणगाव संघ जाऊन पोहोचला.
तोच संघ आज खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही चेंडू समजू शकला नाही, निर्धाव चेंडू खेळला गेलाय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 1. स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी आलाय तो राहुल. नो स्ट्राईक एंडला सागर तावरे. राहुलने मात्र आपलं खातं खोललेलं आपण पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मनोज. अप्रतिम चेंडू, पंचांकडे अपील, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले मनोजची. पंच जे निर्णय देतील तो निर्णय दोन्ही संघांसाठी असणार आहे. पंच निर्णय देतील तो मान्यच करावा लागेल. पंचांनी तो नॉट आउट करार दिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय मनोज. स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज डावकर हाताचा फलंदाज सागर तावरे. गोलंदाजी मार्कवरती मनोज. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू, परंतु त्यावरती एक धाव पळून पूर्ण केलेले. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 2 धावा. वैयक्तिक पहिला महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आलाय तो मनोज. आतापर्यंत एक लाजवाब गोलंदाजी करताना आपण मनोजला पाहतोय. पहिल्या षटकातील अजून काही चेंडू बाकी आहेत. सामना करेल तो राहुल. फुलटॉच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय. बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. DJ Kiran चार धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावेवरती. एका षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना महाराजा फायटर्स कोरेगाव संघाची आपण धावसंख्या जर जाऊन पाहिली तर धावसंख्या होत्या 2. आणि आपण आता पाहतोय महागणपती रांजणगाव संघ एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 6 धावा. पाहूया गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज संजू टू सागर. पाहूया सागर कशा पद्धतीने फलंदाजी करतो ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल. आता मात्र उंचावर मारलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक अप्रतिम झेल घेतलाय त्या ठिकाणी सागरचा. अभिनय संघ हमने पकड़ लिया सारी रात होगी एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले संजूची. संजूने मात्र पहिल्या चेंडूवरती महागणपती रांजणगाव संघाला धक्का दिलाय. सागर तावरेच्या रूपानं संघाला बसलेला पहिला धक्का. आता खेळण्यासाठी येतात ते नवीन फलंदाज सागर लांडे.
फ्रॉम महागणपती रांजणगाव. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संजू. स्ट्राईक एंडला खेळतोय तो आघाडीचा फलंदाज राहुल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. लगोपाठच्या 2 चेंडूवरती महागणपती रांजणगाव संघाला बसलेला हा दुसरा धक्का. संजूचे एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पहिला फलंदाज बाद केला तो सागर तावरे, दुसरा फलंदाज सागर लांडे. सागर लांडे मात्र नॉन स्ट्राईकला होता. राहुल याला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. आणि आता खेळण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज स्वप्नील कुटे. पाहूया आता स्वप्नील आणि सागर दोन्ही नवीन फलंदाज आहेत. अजून एकही चेंडू खेळलेले नाहीत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. धावबाची संधी निश्चितच. आणि पुन्हा एकदा संघाला बसलेला हा धावबाच्या स्वरूपामध्ये धक्का. चला, भैरवनाथ फायटर्स पाबळ संघाचा कर्णधार, सणसवाडीचे संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेत नाणेफेक करण्यासाठी. या ठिकाणी यायचे. चला, स्वप्नील कुटे मात्र धावबाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय. महागणपती रांजणगाव संघ मात्र निश्चितच अडचणीमध्ये सापडलेला आपण या ठिकाणी पाहतोय. 6 धावेवरती मात्र महागणपती रांजणगाव संघाला बसलेले 3 धक्के. पाहूया आता या धक्क्यांमधून संघाला सावरण्यासाठी येतो तो संघाचा कर्णधार महेश पाचुनकर खेळण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती आहे मात्र तो संजू. चला, नाणेफेक करण्यासाठी डिंगरजवाडी गावचे युवा उद्योजक विकास शेठ गव्हाणे आपणास मी विनंती करतो, आपण स्टेजच्या समोर जायचं आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला, आयोजक माऊल्यांना तनपुरे असतील, नाणेफेक करून घ्या. खेळण्यासाठी सज्ज होते तो महेश पाचुनकर. गोलंदाजी मार्कवरती संजूचे मात्र एक अप्रतिम षटक आपण पाहतोय. लेग स्टिकच्या बाहेरून टाकलेला चेंडू पंचांनी तो वाईट करार दिला. वाईट चेंडूने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावेवरती. माजी उपसरपंच राजेंद्र माशेरे आपणास विनंती, आपण देखील समालोचन कक्षाच्या जवळ यायचे. चला, नाणेफेक केला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. षटक चालले ते दुसरं वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरा षटक घेऊन आलाय तो संजू. संजू टू महेश. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलं आपण या ठिकाणी पाहतोय महाराजा फायटर संघाचं. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केले गेले. धाव संख्या आहे त्या स्थितीमध्ये. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धाव संख्येला या ठिकाणी आळा घातलेला आपण पाहिलाय. सणसवाडी फायटर्स सणसवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचा चेंडू, बॅटची काट चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नसल्या कारणास्तव 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावेवरती.
षटक चाललंय दुसरं. सणसवाडी फायटर्स सणसवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी भैरवनाथ फायटर्स पाबळ संघाला निमंत्रित केलंय. पुढचा चेंडू सागरसाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला फटका मिड ऑफच्या दिशेनं. एक धाव पळून पुन्हा दुसरा धावायचा प्रयत्न केला गेलाय. पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 धावेवरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर महागणपती रांजणगाव संघ जाऊन पोहोचला येतो 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावेवरती. महाराजा फायटर्स कोरेगाव संघ फलंदाजी करत असताना आपण पाहिलंय कुठलाही फलंदाज बाद नसताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर त्यांच्या धावसंख्या झाल्या होत्या त्या बिनबाद 14 आणि महागणपती रांजणगाव संघाच्या धावा झाल्या त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 10 धावा. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा मनोज. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलाय तो महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाकडनं. चला वेळ वाचवायचा आहे. चला उत्कृष्ट पद्धतीने टाकला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने प्लेसमेंट केली त्यावरती पळून 1 धाव पूर्ण केलेले. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावेवरती. डबल 1 झालाय महागणपती रांजणगाव संघाचा. मनोजचा पुढचा चेंडू सागरसाठी. तिची उत्कृष्ट पद्धतीने लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावेवरती. मात्र संघाचा कर्णधार महेश पाचुनकर स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. उंचावरून मारलेला फटका. 1 धाव पळून पूर्ण केलेली. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावेवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महागणपती रांजणगाव संघ. षटक चालले 3रं. मनोज पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. 1 धाव पळून पूर्ण केली. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावेवरती. षटक चालले 3रं. उजव्या हाताचा गोलंदाज मनोज पंचांना पास करून टाकल तो महेश पाचुनकर साठी. एक लाजवाब चेंडू या ठिकाणी पडलाय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मनोज. आता मात्र उंचावून मारलेला फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर खटखटीत षटकार. फटका असा ध्वधार हा गेला षटकार. योद्योजक मान्य राहुल दादा डफळे यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. 3 षटकांचा खेळ संपलाय. महागणपती रांजणगाव संघ 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. वेळ वाचवा. चला महागणपती रांजणगाव आणि महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा या 2 संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना गणबा स्टेडियम वरती रंगताना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये तब्बल 89 धावा बनवल्यात.
आणि महागणपती रांजणगाव संघाला मात्र 90 धावांचं एक तगड आव्हान या ठिकाणी दिलंय. पाहूया कशा पद्धतीने हा धावांचा पल्ला पार करता येतो महागणपती रांजणगाव संघ. आतापर्यंत 3 षटकांमध्ये संत सुरुवात आपण पाहतोय महागणपती रांजणगाव संघाची. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत. धावसंख्या मात्र जाऊन पोचलेली आहे ती 20 धावेवरती. अजूनही मला वाटतं 30 चेंडूंमध्ये 70 धावांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहन, स्ट्राईक एंडला सागर, नॉन स्ट्राईक एंडला महेश पाचुनकर, गोलंदाज सज्ज. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी झेलबाद. सागर लांडे मात्र वैयक्तिक 4 धावेवरती बाद होतो तो सागर. सागरची जागा घेण्यासाठी होतो तो सुहास बांदल फ्रॉम महागणपती रांजणगाव. आता मात्र संघ निश्चितच खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आपण पाहतोय. एका बाजूने मात्र संघाचा कर्णधार महेश पाचुंदकर किल्ला लढवताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू खेळला गेलाय. रोहन टू महेश पाचुंदकर. रिव्हर्शिपचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेनं. खणखणीत चौकार. Star Remix. विकी बॉल. चला षटक चाललंय 4थं वैयक्तिक. पहिला संघाच्या वतीनं 14 षटक टाकतोय तो रोहन. सामना करेल तो महेश. मात्र लेग साईडच्या दिशेने माल फटका. एक धाव पण पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय का पाहायचंय, परंतु नकार दिलाय कर्णधार महेश पाचुंदकरनं. 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 धावेवरती. खूप मोठा धावांचा पल्ला पार करायचा आहे तो महागणपती रांजणगाव संघाला. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडू खेळला गेलाय. यानंतरचा होणारा सामना सणसवाडी फायटर्स सणसवाडी यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ फायटर्स पाबळ. सणसवाडीचे जर चाहते पाहिले तर पवेलियन क्रमांक 2 त्याच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर खच भरा हुआ सणसवाडी का स्टेडियम, सणसवाडी का पवेलियन. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. थोडासा गचा क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. आपण काल पाहिलं भैरवनाथ फायटर्स पावळ यांच्या विरोधामध्ये HK फायटर्स लोणीकंद या 2 संघाच्या दरम्यान कालचा पहिला सामना झाला. त्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना लोणीकंद संघाने तब्बल 94 धावा बनवल्या होत्या 8 षटकांमध्ये. भैरवनाथ फायटर्स पाबळ संघाला 95 धावांचं तगड आव्हान दिलं होतं. परंतु भैरवनाथ फायटर्स पाबळचा संघ कुणाल खोंडच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय.
24 चेंडू मध्ये 63 धावा बनवायच्या त्या महागणपती रांजणगाव संघाला. गोलंदाजी मार्क होती, नवीन गोलंदाज येतो तो स्वप्नील ढेरंगे. आपण चर्चा करत होतो कालच्या सामन्याची. एक षटक मला वाटतं शिल्लक ठेवून कुणाल खोडनं तो सामना 6.3 षटकांमध्ये पाबळ संघाला सामना विजयी करून दिला होता. तोच कुणाल खोंड आज सणसवाडी फायटर सणसवाडी संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र महागणपती रांजणगाव संघाला 24 चेंडूंमध्ये 63 धावांचं लक्ष असणार आहे. पाहूया बॅटची काट. फलंदाज महेश पासूनकर तंबूच्या आसऱ्याला. गोंधळ करू नका, हाटण करू नका, दंटा करू नका. करायचं तर फक्त एकच करा. राडा स्वप्नीलने एक विकेटच्या पाठीमागे अप्रतिम झेल घेतला आणि संघाला कर्णधार महेश पाचुंदकरच्या स्वरूपात बसलेला धक्का. 5वा धक्का बसलाय तो महागणपती रांजणगाव संघाला. आपण पाहतोय श्री घनवा चषक 2021 पर्व पहिलं आणि या स्पर्धेतील आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील हे सेमीफायनलचे सामने या ठिकाणी खेळले जात आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना महागणपती रांजणगाव यांच्या विरोधामध्ये महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा. दुसरा जो सेमीफायनलचा सामना होणार आहे तो सणसवाडी फायटर सणसवाडी यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ पाबळ. हा सामना देखील आपण यानंतर पाहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक दिलेलं आहे ते 51,000 रुपये सन्मान्य श्री भानुदास सेठ भोसुरे माजी उपसरपंच धानोरे आणि हरीश शेट येवले उद्योजक धानोरे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 41,000 रुपये सन्मान्य श्री माऊलीआबा तेवरकर उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल शेठ करपे यांच्या वतीनं 41,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये घनोबा डेव्हलपरचे चेअरमन संतोष शेठ भोसुरे आणि साई वेदांत डेव्हलपरचे चेअरमन संतोष बापू दरेकर सणसवाडे या मान्यवरांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये सन्मान्य जयदादा शिंदे अध्यक्ष पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडी या मान्यवरांच्या वतीनं 1 ते 4 क्रमांकाची पारितोषिक देण्यात आले. सर्वच दाते मंडळीचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा जाऊया ग्राउंड मध्ये. बॅट चिकट परंतु कुठलीही धाव नाही, कुठलाही धोका नाही. धावसंख्या स्थितीमध्ये षटक चाललंय ते 5वं महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाकडनं 5वं षटक टाकतोय तो स्वप्नीलने मात्र पहिल्याच चेंडूवरती महागणपती रांजणगाव संघाचा कर्णधार महेश पाचुंदकरला बाद केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरून टाकलेला चेंडू फलंदाजाला समजू शकला नाही. स्टप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. निर्धाव चेंडू. मैदानामध्ये चेंडू येऊन देऊ नका भैरवनाथ फायटर्स. गोलंदाजी मार्क होते तो स्वप्नील. सामना करल तो संदीप. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चार धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातोय कव्हरच्या दिशेने. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण धीरजचं. 2 धावा मात्र पळून पूर्ण केले त्या फलंदाजानं. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावेवरती महागणपती रांजणगाव संघ. पहिल्या षटकापासून आपण पाहिलंय महाराजा फायटर्स कोरेगाव संघानं या सामन्यावरती एक आपली मजबूत पकड केलेली आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील.
तर मात्र पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेनं 2 टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. पाच षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर महागणपती रांजणगाव संघ धावसंख्या जाऊन पडली ती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 37 धावा. 18 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज. 18 चेंडू 53 धावा. पाहूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जातोय ते आपल्याला पाहायचं आहे. खेळण्यासाठी सुहास बांदल, नॉन स्ट्राईक हँडला संदीप शिंदे. सरासरी 18च्या धावसंख्येने धावा बनवायच्या त्या महागणपती रांजणगाव संघाला. गोलंदाजी मार्गावरती निमंत्रित केले ते गणेश शेवाळे याला. सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय धानोरगावचे युवा उद्योजक निलेश भोसरे उपस्थित आहेत, आकाश झगडे उपस्थित आहेत, हेमंत भाई सस्ते उपस्थित आहेत, प्रदीप भोसरे उपस्थित आहेत, अक्षय दादा भोसरे देखील या सामन्याचा आनंद घेताना आपण या ठिकाणी पाहतोय. बाउंड्री लाईन जर रवींद्र भोसरे आहेत, विशाल भोसरे देखील या ठिकाणी आपण सामना पाहताना पाहतोय. 2 विशाल भोसरे आहेत, दोघांचं स्वागत. राहुल भोसरे असेल, विशाल खराबे असतील, सर्वच मान्यवर मंडळींचं या ठिकाणी स्वागत. पुन्हा एकदा जाऊया ग्राउंड मध्ये. एक अप्रतिम चेंडू टाकलाय तो गणेश शेवाळे यानं सुहास बांदलसाठी. त्यावरती 1 धाव पळून पूर्ण केले. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 धावेवरती. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित असणारे विठ्ठलवाडी नगरीचे युवा उद्योजक रामदास भाऊ गवारे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू संदीप साठी, परंतु निर्धाव चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला चेंडू समजू शकला नाही. विकेट किपर स्वप्नील फडतरेच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. पण पाहतोय फलंदाजाच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर एक भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बसलेला आपण पाहतोय. पुढचा चेंडू गणेश. आता मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी तो नो बॉल घोषित केलाय. निश्चितच फलंदाजासाठी हा सुवर्ण संधी असणार आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पाहूया संदीप शिंदे कशा पद्धतीने फ्री हिटचा फायदा घेतोय ते आपल्याला पाहायचं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 39 धावेवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू गणेशचा, फुलटॉच पद्धतीचा चेंडू, लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव. 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावेवरती. फ्री हिट होता, त्याचा मात्र फायदा घेऊ शकला नाही तो संदीप. 1च धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तो गणेश शेवाळे. सामना करल तो सुहास बांदल. एक अप्रतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण तो चेंडू काय बॅट मध्ये येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू खेळला गेला. पुन्हा एकदा गणेश शेवाळे गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजी करत असताना आपण गणेशला पाहिलं. आपल्या संघासाठी एक अप्रतिम खेळी केली. वैयक्तिक 64 धावा बनवल्या आणि संघाला एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवले ते गणेशना. तोच गणेश गोलंदाजी मार्कर उंचावून मारलेला फटका. बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चटकार. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे युवा उद्योजक संदीप शेठ भोसरे असतील, निलेश बापू भोसरे असतील, निलेश दादा कोंडे असतील, सर्वांचं ज्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे फलंदाजाला बीट केलंय तर गणेश
मला वाटतं या ठिकाणी 6व्या षटकाची समाप्ती झाली. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावेवरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू 44 धावा. सरासरी 22च्या धावेने धावा बनवायला लागतील ते महागणपती रांजणगाव संघाला. क्लीन बोल्ड केले या ठिकाणी. एक अप्रतिम षटक टाकताना आपण संजूला पाहतोय. संजूने पाठीमागच्या षटकामध्ये पाहिलं होतं आपण. पहिल्या चेंडूमध्ये त्यांनी फलंदाजाला बाद केलं होतं. दुसऱ्या चेंडूमध्ये फलंदाजाला बाद केलं होतं. धावबादचा फलंदाज बाद करता आला होता. आणि आत्ताच्या चालू षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केले ते संदीप शिंदे याला. चेंडू आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी वाईट करार घोषित केला. वाईट चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 धावेवरती. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज झालाय तो मंदार पाटील. होया मंदार आणि सुहास षटकारांची आतषबाजी करतात का आपल्याला पाहायचंय. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका. धावबाची संधी. थोडस खराब क्षेत्ररक्षण. एक धाव. पाहूया आता पुन्हा एकदा धावबाची संधी आली होती परंतु नाही. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावेवरती. आता मात्र सुहास बांदर स्ट्राईक हँडला. पाहूया सुहास षटकारांची आतषबाजी करते आपल्याला पाहायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू खेळला गेलाय. कुठलीही धाव नाही. धावसंख्या आहे स्थितीमध्ये 48 धावा. जिंकण्यासाठी तब्बल 90 धावांचं आव्हान दिलं होतं ते महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघानं. पुढचा चेंडू संजूचा. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातो सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन बोलली ती 52 धावेवरती. षटक चालू आहे ते 7वं. 7व्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत. सामना करेल तो सुहास बांदल. पाहूया सुहास कशा पद्धतीने फलंदाजी करतो ते आपल्याला पाहायचंय. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेल मात्र होऊ शकला नाही. एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन बोलली ती 53 धावेवरती. सातव्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो तो संजू. सामना करेल तर मंदार पाटील. पाहूया मंदार षटकार खेळतोय का आपल्याला पाहायचंय. लेग स्टिकच्या बाहेरून टाकलेला चेंडू पंचांनी तो वाईड घोषित केला. वाईड चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 धावेवरती. सामना मात्र अतिशय शांत पद्धतीने चाललेला आपण पाहतोय. पुढचा चेंडू
मंदार पाटील स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं खणखणीत चौकार. कॉपी आम्ही नाही करत, कॉपी तुम्ही तुमच्या बापाची करता. सात षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर महागणपती रांजणगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडूंमध्ये 36 झालेल्या आपण पाहिल्यात. परंतु आता महागणपती रांजणगाव संघाला 6 चेंडूंमध्ये 32 बनवायच्यात. पाहूया महागणपती रांजणगाव संघ कशा पद्धतीने धावा जमवतोय ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्क होती धीरज परदेशी. धीरज टू सुहास बांदल. पाहूया अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकला तो धीरजनं. फलंदाजाला समजू शकला नाही. पुन्हा एकदा तोच एक अप्रतिम चेंडू. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. लेग बायच्या स्वरूपामध्ये भेटलेली 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 59 धावा. पुढचा चेंडू फुलटॉच पद्धतीचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण तैनात आहे त्या ठिकाणी. कुठली धाव नाही. पुढचा चेंडू एक अप्रतिम फटका मारलाय. पाहूया त्यावरती किती धाव मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली मंदार पाटील यांनी. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 धावेवरती. पुढचा चेंडू सुहाससाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जमीन समांतर फटका खेळला गेलाय. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 61. धीरजचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू. आणि या ठिकाणी महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. कोरेगाव भीमा महाराजा फायटर्स संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे महागणपती रांजणगाव संघ आपलं देखील या ठिकाणी अभिनंदन. आपण देखील चांगल्या पद्धतीचा खेळ केला. यश अपयश हे आपल्या हातामध्ये नसतं. या सामन्यामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला, परंतु एक अप्रतिम खेळ आपण या ठिकाणी दाखवला. आपला आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.